जेव्हा तुम्ही तुमचे लेकरं राजकारणावर काय बोलत असेल किंवा सरकारला जाब विचारत असतील, माझ्या आईला भीती वाटते. माझी आई तर म्हणजे मी US ला जेव्हा 2 वर्ष आधी गेलो होतो तेवढी रडली नव्हती जेवढी मी वापस येताना रडली. आणि ती मला म्हणते तू वापस येऊ नको, हे तुला अटक करतील किंवा दुसरं काही करेल, तुझ्यावर हल्ला होईल. पण मी तुला म्हणलं यावं लागेल, कोणाला ना कोणातरी बोलावं लागेल. तर माझे जेवढे आईवडील हे बघताय त्यांना सांगतोय, तुमच्या लेकरांना बोलण्यापासून थांबू नका. जोपर्यंत मी एकटा बोलत राहील तोपर्यंत असू शकतं मला एकट्याला आवाज दाबायचा प्रयत्न करतील. पण जेव्हा लाखो करोडो स्टुडंट्स सोबत बोलतील ना तेव्हा यांची हिंमत होणार नाही कोणाचा आवाज दाबायला. आणि जेलमध्ये जर कोणाला टाकायचं तर मी जेलमध्ये जायला तयार आहे, तुमच्या लेकरांना जेलमध्ये जाऊ न देणार, मी त्याची जबाबदारी घेईल. पण तुमच्या लेकरांना तुम्ही बोलण्यापासून थांबू नका. नाही आता इथंच सर, बॅक फॉर गुड. उद्या किती सपोर्ट एक्सपेक्टेड आहे, किती लोकांचं? उद्या हजारोमध्ये परत होईल. मला तर वाटतं जंतर मंतर पेक्षा मोठा होऊ शकतो. कशाची आतंकवाद्यांची मदत घेतली. आज पत्र देखील संभाजीनगरमध्ये मुंबईतल्या एका माणसाने पत्र देखील लिहिलं पोलिसांना. तर दिल्ली पोलिसने एका आतंकवाद्याला परमिशन दिली असं म्हणायचं तुम्हाला? पुणे पोलिसने एका आतंकवाद्याला परमिशन दिली असं म्हणायचं? एक मिनिट सर, आय एम आन्सरिंग सर प्लीज. ठीक आहे, लिगली करतो आम्ही, म्हणजे बेस काय याच्यात. आणि चला ठीक आहे, हे एकदा मी अज्युमी करतो. चला म्हणजे मी एक पाहिलं, वेदांत जो होता 17 वर्षाचा स्टुडंट, ठीक आहे, त्या 17 वर्षाच्या स्टुडंटला पाकिस्तानी बोलण्यात आलं जेव्हा त्यांनी CBSE मध्ये काय घोळ चालला तो एक्सपोज केला. तर तुम्ही मला पाकिस्तानी म्हणताय, जो 17 वर्षाचा CBSE स्टुडंट आहे त्याला पाकिस्तानी म्हणताय. तुमच्यासारखे जे पत्रकार आहे जे सरकारला प्रश्न विचारतात ते त्यांना पाकिस्तानी बोलल्या जातं. तर मग या देशात भारतीय राहिलो कोण? फक्त भाजपवाले.